नमस्कार, मी अपर्णा होळकर स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मुलांना सुट्टी होती त्यामुळे मी सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला घेऊन आलेली होते। इथे सावी घरातून ते बबल गमचं तिचे घेऊन आलेली होती बुलबुले करायला। इकडे झोका रिकामा होता म्हणून मी म्हटलं आपणही थोडंसं झोक्यावर बसून खेळावं, छान वाटतं, मलाही झोका खेळायला खूप आवडतं। इकडे सावी बबल गम खेळत होती आणि फ्रुटी माझं लक्ष नाही हे पाहून माती खेळण्याचा पुरेपूर आनंद घेत होता। तो माती खेळता दोघ जणी म्हणून मी त्यांना काही सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन येत नाही, पण आज जरा त्यांना करमत नव्हतं त्यामुळे ते जास्त हट्ट करायला लागले म्हणून मी त्यांना घेऊन आले। बघा, हे आहे आमचं क्लब हाऊस। इथे आमच्या सोसायटीचा गणपती बसतो, छोटे मोठे कार्यक्रम पार्ट्या वगैरे या हॉलमध्ये होतात। बघा कसं वाटतं आमचं क्लब हाऊस, मला कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे प्यायला आणलेल्या पाण्याने फ्रुटीने गाड्या आणि बॉल धुवून काढलेला होता। त्यानंतर त्याचा बेंगॉली फ्रेंड आहे दीपायन, त्याच्यासोबत त्याची आजी पण आहे, ते दोघ जण झुला खेळत आहेत। इकडे सावीचे उद्योग चालूच आहे काही ना काही। ती छोटं बेबी तिला खूप आवडतं, तर त्या बेबीकडे गेलेली आहे ती बबल गम खेळायला। इकडे आकाशात आमच्या इथे विमानतळ जवळ आहे ना, तर विमाने खूप खालून जातात, तर तुम्हाला पण दाखवते बघा। त्यानंतर यांचं खेळून झाल्यानंतर सावी फ्रुटी जे करेल ते तिला कॉपी करायलाच पाहिजे। फ्रुटी स्लायडिंगवर गेला तर ती पण स्लाइड करायला गेली। फ्रुटी आणि सावी गार्डनमध्ये मनसोक्त त्यांचं खेळून झालेलं होतं। त्यानंतर मग म्हटलं आता घरी जाऊया, तर मग आम्ही आता घरी निघालेलो होतो कारण यांचे डॅडी लवकर आलेले होते। ते लवकर आल्यामुळे मला स्वयंपाकही लवकर करावा लागणार होता आणि देवपूजाही करायची होती। संध्याकाळचे 6 वाजून गेलेले होते। बघा, फ्रुटी त्याचा मित्र आहे दीपायन त्याच्यासोबत चाललेला आहे आणि त्याला बोलतोय की तू आमच्या घरी ये, तर त्याच्या गप्पा चाललेल्या आहेत त्याच्या मित्रासोबत। गाडी येते। दीपायन आणि पृथ्वीराज एकाच क्लासमध्ये असल्यामुळे त्यांची चांगली फ्रेंडशिप आहे। आता दीपायनची आजी देखील आलेली आहे लिफ्टमध्ये आणि दीपायन त्याला बाय करून आता त्याच्या घरी जाईल। त्यानंतर मी घरी आले, सावीला आणि फ्रुटीला देखील हातपाय धुवायला सांगितले कारण त्यांनी इतकी माती खेळलेली होती ना, ते हातपाय धुवायला गेले। सावीने आणलेलं होतं एक छोटंसं फूल देवासाठी, तर मी देवपूजेची तयारी मी सुद्धा केली होती हातपाय धुवून। इथे देवपूजा करत होते मी। देवपूजा करताना माझ्या फ्रुटीला आणि सावीला जर मी अगरबत्ती लावून नाही दिली आणि टिका नाही लावला तर ते खूप रडतात, त्यामुळे त्यांना ते देवपूजा करताना मी बोलवलंच पाहिजे, नाहीतर ते मला देवपूजा करू देत नाही। तर देवपूजा करत असताना पृथ्वीराजचा फ्रेंड दीपायन पुन्हा हातपाय धुवून आमच्या घरी आलेला होता, तर त्यांना म्हटलं मी काम आवरते तोपर्यंत तुम्ही इथे खेळा। तर ते तिघ जण मस्त खेळत होते आणि मी गेलेली होते मागे स्वयंपाकाच्या तयारीला। मी आता स्वयंपाक करते। आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा।